ॐ ऐं ह्रीं क्लीं मार्कण्डेय उवाच। मार्कण्डेय श्रोत्रालागुन म्हणे ऐका सावधान। सूर्यपुत्र सावनी आख्यान आठवा मनुजा म्हणती। स्वारोचिषे मन्वंतरा सुरथ नृप महिवरा। चैत्रकुलोत्पन्नवीरा पृथ्वीवरी राज्य करी। माते परी प्रजापालन धर्ममार्गी सदा मन। कोला विध्वंसी शत्रुगण चालून आले तयावरी। राव पराक्रमी थोर परी युद्धात जाहली हार। मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यांचे जाहले। गेला सर्व प्रभाव राजा झाला दीनमानव। अश्वावरी होवनी स्वार काननांतरी निघाला। शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात। मेधामनी आश्रम पाहत शांती अपार लाभतसे। मुनी करीतसे स्वागत राजा होईल स्वस्थ चित्त। काही काळ राही तेथ शांत मन करावया। ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत। म्हणे मी नृपासून येथ काननी येऊन पडलो का। काय झाले असेल राज्याचे काय असेल त्या द्रव्याचे। हाल काय प्रजेचे झाले न कळे मज लागी। माझे भ्रष्ट सेवक शत्रु ते मिळून सम्यक। प्रजेसी देती दुःख काय करावे कळेना। चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर। न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाना होतसे। ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत। एक वैश चिंताग्रस्त तये ठाई पातला। देखून या वैशासी राजा विचारी तयासी। काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा। ऐकोनी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून। मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागी। होतो बहुधनवान परिस्त्री पुत्रे दिले हाकलून। येथे आलो म्हणून शांती लाभया कारणे। परी मन अशांत स्त्रीपुत्रा ते चिंतित। काय असतील करीत म्हणून चिंता मानसी। असतील हे सदाचारी अथवा होतील दुराचारी। सुखी असते की कष्टी म्हणून चिंता करीतसे। होसो निराजा म्हणता जे जाहले हाकलित। त्याची कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणे असे के। वैश्य म्हणे आपुले वचन योग्य परिराहे मन। स्त्रीपुत्रांते आठवून सदा चिंता करीतसे। धन लुटाया कारण मज दिधले हाकलून। परिचित्त प्रेममग्न होऊन चिंता करीतसे। ऐसा हा आहे होत हे न कळे मजप्रत। कवण माया अद्भुत खेळ सारा हारचे। ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित। सांगते सारे तयांचे राजा म्हणे मुनीसी। हे न कळे मानसी ही काय माया तू जाणसी। सांगा कृपा करुनिया मी राज्य भ्रष्ट दुःखित। वैश्य गृहस्थ भ्रष्ट दुःखित तरीही चिंतो निमनात। कल्याण आम्ही स्वजननांचे ही महामाया काय। विवेकशून्यमती होय कोठोनी निर्माण होय। कृपा करुणी सांगावे ऋषी म्हणे भगवती। विश्वरचना करीती समस्त प्राणी मात्रांची मती। आधितीच्या अधीन राहतसे पक्षीण प्रभावी उडत। सायंकाळ मागे फिरत
कोणत्यांसी प्रेरणा देत लीला माया माहेची. गाय बैल शिवजान न जाती गृह सोडून, आपले उदर भरून पुन्हा येती माघारा. काही प्राणी दिवांध, काही असती राधांत, काही दिनरात्री पाहत, ऐसे विविध प्राणी ते, ऐसे विविध प्राणी तेही गेले माहोनी. पिपिलिका कण देखुनी भक्षावया धावतसे, धावे गजपोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी. महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत, उदर भरण पळत, त्यासी संसार करीत, आळती आपल्या पिल्लांसी. उदर भरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण. मनुष्य काय याहून अधिक जाना करीतसे, परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित. महामायेसी नोखळित, म्हणून दुःख होतसे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती, सर्व जीव मोहन पावती, तिच्या प्रभावे करुणिया. पंडित आणि महाज्ञानी ऐसा जग पाहुनी, विविध प्रकारे मोहुनी ठेवी महामाया ती. त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे, तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती ईश्वरांची परमेश्वरी, परविद्या अखिलेश्वरी, बंधन मोक्ष सर्वेश्वरी, सर्व तीच करीतसे. तिच्या कृपेने धर्माचरण, तिच्या कृपेने तीर्थाटन, तिच्या कृपेने पुरश्चरण, होते हातून मानवाचा. ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान. भक्ता लागे देवुन मुक्त करीतसी तजावेरी. ओम नमः इति. ओम ऐं ह्रीं क्लीं मार्कंडेय उवाच. मार्कंडेय श्रोत्रा लागून म्हणे ऐका सावधान. सूर्यपुत्र सावनी आख्यान, आठवा मनुजा म्हणती. स्वारोचिषे मन्वंतरा, सुरथ नृप महिवरा, चैत्रकुलोत्पन्नवीरा, पृथ्वीवरी राज्य करी. माते परी प्रजापालन, धर्ममार्गी सदा मन. कोला विध्वंसी शत्रुगण, चालून आले तजावरी. राव पराक्रमी थोर, परी युद्धात जाहली हार. मंत्री सेनानी समग्र, विरोधी त्यांचे जाहले. गेला सर्व प्रभाव, राजा झाला दीनमानव. अश्वावरी होवनी स्वार, काननांतरी निघाला. शिकारीचे करुणी निमित्त, राव काननी निघून जात. मेधामुनी आश्रम पाहत, शांती अपार लाभतसे. मुनी करीतसे स्वागत, राजा होईल स्वस्थ चित्त. काही काळ राही तेथ, शांत मन करावया. ऐसे काही दिन जात, मन पुन्हा होई अशांत. म्हणे मी नृपासून येथ, काननी येऊन पडलो का. काय झाले असेल राज्याचे, काय असेल त्या द्रव्याचे. हाल काय प्रजेचे, झाले न कळे मज लागे. माझे भ्रष्ट सेवक, शत्रु ते मिळून सम्यक. प्रजेसी देती दुःख, काय करावे कळेना. चिंता करी निरंतर, मन अस्वस्थ आणि अधीर. न राहे एक क्षण स्थिर, व्याकुळ जाना होतसे. ऐसा राहे आश्रमात, तव एक दिन देखत. एक वैश चिंताग्रस्त, तये ठाई पातला. देखून या वैशासी, राजा विचारी तयासी. काय दुःख तुम्हासी,
चिंताग्रस्त दिसतसा. ऐकोनी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून. मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागे. होतो बहुधनवान परिस्त्री पुत्रे दिले हाकलून. येथे आलो म्हणून शांती लाभया कारणे. परी मन अशांत स्त्रीपुत्रा ते चिंतित. काय असतील करीत म्हणून चिंता मानसी. असतील हे सदाचारी अथवा होतील दुराचारी. सुखी असते की कष्टी म्हणून चिंता करीतसे. होसो निराजा म्हणता जे जाहले हाकलित. त्याची कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणे असे के. वैश्य म्हणे आपुले वचन योग्य परिराहे मन. स्त्रीपुत्रांते आठवून सदा चिंता करीतसे. धन लुटाया कारण मज दिधले हाकलून. परिचित्त प्रेममग्न होऊन चिंता करीतसे. ऐसा हा आहे होत हे न कळे मजप्रत. कवण माया अद्भुत खेळ सारा हारचे. ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित. सांगते सारे तयांचे राजा म्हणे मुनीसी. हे न कळे मानसी ही काय माया तू जाणसी. सांगा कृपा करुनिया मी राज्य भ्रष्ट दुःखित. वैश्य गृहस्थ भ्रष्ट दुःखित. तरीही चिंतो निमनात कल्याण आम्ही स्वजननांचे. ही महामाया काय विवेकशून्यमती होय. कोठोनी निर्माण होय कृपा करुनी सांगावे. ऋषी म्हणे भगवते विश्वरचना करीती. समस्त प्राणी मात्रांची मती आधी तिच्या अधीन. राहतसे पक्षीड प्रभावी उडत. सायंकाळ मागे फिरत कोण त्यांसी प्रेरणा देत. लीला माया माहेची गाय बैल शिवजान. न जाती गृह सोडून आपुले उदर भरून. पुन्हा येती माघारा काही प्राणी दिवांध. काही असती राधांत. काही दिनरात्री पाहत. ऐसे विविध प्राणी ते. ऐसे विविध प्राणी तेही गेले माहोनी. पिपिलिका कण देखुनी भक्षावया धावतसे. धावे गजपोटासाठी धावे व्याघ्र मृगापाठी. मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने. ऐसे जीव धावत उदरभरण पळत. त्यासी संसार करीत आळती आपल्या पिल्लांसी. उदरभरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण. मनुष्य काय याहून अधिक जाना करीतसे. परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित. महामायेसी नोखळित म्हणून दुःख होतसे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती. सर्व जीव मोहन पावती तिच्या प्रभावे करुणिया. पंडित आणि महाज्ञानी ऐसा जग पाहुनी. विविध प्रकारे मोहुनी ठेवी महामाया ती. त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे. तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती ईश्वरांची परमेश्वरी परविद्या अखिलेश्वरी. बंधन मोक्ष सर्वेश्वरी सर्व तीच करीतसे. तिच्या कृपेने धर्माचरण. तिच्या कृपेने तीर्थाटन. तिच्या कृपेने पुरश्चरण. होते हातून मानवाचा. ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान. भक्ता लागे देवुन मुक्त करीतसी तजावेरी. ओम नमः इति. ओम ऐं ह्रीं क्लीं मार्कंडेय उवाच. मार्कंडेय श्रोत्रा लागून म्हणे ऐका सावधान.
सूर्यपुत्र सावनी आख्यान आठवा मनुजा म्हणती स्वारोचिषे मन्वंतरा सुरथ नृप महिवरा चैत्रकुलोत्पन्नवीरा पृथ्वीवरी राज्य करी माते परी प्रजापालन धर्ममार्गी सदा मन कोला विध्वंसी शत्रुगण चालून आले तयावरी राव पराक्रमी थोर परी युद्धात जाहली हार मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यांचे जाहले गेला सर्व प्रभाव राजा झाला दीनमानव अश्वावरी होवनी स्वार काननांतरी निघाला शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात मेधामुनी आश्रम पाहत शांती अपार लाभतसे मुनी करीतसे स्वागत राजा होईल स्वस्थ चित्त काही काळ राही तेथ शांत मन करावया ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत म्हणे मी नृपासून येथ काननी येऊन पडलो का काय झाले असेल राज्याचे काय असेल त्या द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले न कळे मज लागे माझे भ्रष्ट सेवक शत्रु ते मिळून सम्यक प्रजेसी देती दुःख काय करावे कळेना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाना होतसे ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत एक वैश चिंताग्रस्त तये ठाई पातला देखून या वैशासी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा ऐकोनी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागे होतो बहुधनवान अरे स्त्री पुत्रे दिले हाकुलून येथे आलो म्हणून शांती लाभया कारणे परी मन अशांत स्त्रीपुत्रा ते चिंतित काय असतील करीत म्हणून चिंता मानसी असतील हे सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असते की कष्टी म्हणून चिंता करीतसे होसो निराजा म्हणता जे जाहले हाकलित त्याची कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणे असे के वैश्य म्हणे आपुले वचन योग्य परिराहे मन स्त्रीपुत्रांते आठवून सदा चिंता करीतसे धन लुटाया कारण मज दिधले हाकलून परिचित्त प्रेममग्न होऊन चिंता करीतसे ऐसा हा आहे होत हे न कळे मजप्रत कवण माया अद्भुत खेळ सारा हारचे ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित सांगते सारे तयांचे राजा म्हणे मुनीसी हे न कळे मानसी ही काय माया तू जाणसी सांगा कृपा करुनिया मी राज्य भ्रष्ट दुःखित वैश्य गृहस्थ भ्रष्ट दुःखित तरीही चिंतो निमनात कल्याण आम्ही स्वजननांचे ही महामाया काय विवेकशून्यमती होय कोठोनी निर्माण होय कृपा करुनी सांगावे ऋषी म्हणे भगवते विश्वरचना करीती समस्त प्राणी मात्रांची मती आधितीच्या अधीन राहतसे पक्षीण प्रभावी उडत सायंकाळ मागे फिरत कोण त्यांसी प्रेरणा देत लीला माया माहेची गाय बैल
पुन्हा येती माघारा. काही प्राणी दिवांध, काही असती राधांत, काही दिनरात्री पाहत, ऐसे विविध प्राणी ते, ऐसे विविध प्राणी तेही गेले माहोनी. पिपिलिका कण देखुनी भक्षावया धावतसे, धावे गजपोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी, महामायेच्या प्रभावाने. ऐसे जीव धावत उदरभरण पळत, त्यासी संसार करीत, आळती आपल्या पिल्लांसी. उदरभरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण. मनुष्य काय याहून अधिक जाना करीतसे, परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित. महामायेसी नोखळित, म्हणून दुःख होतसे. ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती, सर्व जीव मोहन पावती, तिच्या प्रभावे करुणिया. पंडित आणि महाज्ञानी ऐसा जग पाहुनी, विविध प्रकारे मोहुनी ठेवी महामाया ती. त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे, तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती ईश्वरांची परमेश्वरी, परविद्या अखिलेश्वरी, बंधन मोक्ष सर्वेश्वरी, सर्व तीच करीतसे. तिच्या कृपेने धर्माचरण, तिच्या कृपेने तीर्थाटन, तिच्या कृपेने पुरश्चरण, होते हातून मानवाचा. ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान. भक्ता लागे देवुन मुक्त करीतसी तयावेरी. ओम नमः इति. ओम ऐं ह्रीं क्लीं मार्कंडेय उवाच. मार्कंडेय श्रोत्रा लागून म्हणे ऐका सावधान. सूर्यपुत्र सावनी आख्यान, आठवा मनुजा म्हणती. स्वारोचिषे मन्वंतरा, सुरथ नृप महिवरा, चैत्रकुलोत्पन्नवीरा, पृथ्वीवरी राज्य करी. माते परी प्रजापालन, धर्ममार्गी सदा मन. कोला विध्वंसी शत्रुगण, चालून आले तयावरी. राव पराक्रमी थोर, परी युद्धात जाहली हार. मंत्री सेनानी समग्र, विरोधी त्यांचे जाहले. गेला सर्व प्रभाव, राजा झाला दीनमानव. अश्वावरी होवनी स्वार, काननांतरी निघाला. शिकारीचे करुणी निमित्त, राव काननी निघून जात. मेधामुनी आश्रम पाहत, शांती अपार लाभतसे. मुनी करीतसे स्वागत, राजा होईल स्वस्थ चित्त. काही काळ राही तेथ, शांत मन करावया. ऐसे काही दिन जात, मन पुन्हा होई अशांत. म्हणे मी नृपासून येथ, काननी येऊन पडलो का. काय झाले असेल राज्याचे, काय असेल त्या द्रव्याचे. हाल काय प्रजेचे, झाले न कळे मज लागे. माझे भ्रष्ट सेवक, शत्रू ते मिळून सम्यक. प्रजेसी देती दुःख, काय करावे कळेना. चिंता करी निरंतर, मन अस्वस्थ आणि अधीर. न राहे एक क्षण स्थिर, व्याकुळ जाना होतसे. ऐसा राहे आश्रमात, तव एक दिन देखत. एक वैश चिंताग्रस्त, तये ठाई पातला. देखून या वैशासी, राजा विचारी तयासी. काय दुःख तुम्हासी, चिंताग्रस्त दिसतसा. ऐकोनी नृपाचा प्रश्न, वैश्य म्हणे तया लागून. मी उत्तम कुलोत्पन्न, समाधी नाम मज लागे.
होतो बहुधनवान, परिस्त्री पुत्रे दिले हाकलून, येथे आलो म्हणून शांती लाभया कारणे, परी मन अशांत स्त्रीपुत्रा ते चिंतित, काय असतील करीत म्हणून चिंता मानसी, असतील हे सदाचारी अथवा होतील दुराचारी, सुखी असते की कष्टी म्हणून चिंता करीतसे, होसो निराजा म्हणता जे जाहले हाकलित, त्याची कारणे चिंता करीत, मूर्खत्व जाणे असे के, वैश्य म्हणे आपुले वचन, योग्य परिराहे मन, स्त्रीपुत्रांते आठवून सदा चिंता करीतसे, धन लुटाया कारण मज दिधले हाकलून, परिचित्त प्रेममग्न होऊन चिंता करीतसे, ऐसा हा आहे होत हे न कळे मजप्रत, कवण माया अद्भुत खेळ सारा हारचे, ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य, उभय मुनी ते वंदित, सांगते सारे तयांचे, राजा म्हणे मुनीसी हे न कळे मानसी, ही काय माया तू जाणसी, सांगा कृपा करुनिया, मी राज्य भ्रष्ट दुःखित, वैश्य गृहस्थ भ्रष्ट दुःखित, तरीही चिंतो निमनात, कल्याण आम्ही स्वजननांचे, ही महामाया काय, विवेकशून्यमती होय, कोठोनी निर्माण होय, कृपा करुनी सांगावे, ऋषी म्हणे भगवते विश्वरचना करीती, समस्त प्राणी मात्रांची मती, आधी तिच्या अधीन राहतसे, पक्षीण प्रभावी उडत, सायंकाळ मागे फिरत, कोण त्यांसी प्रेरणा देत, लीला माया माहेची, गाय बैल शिवजान न जाती गृह सोडून, आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा, काही प्राणी दिवांध, काही असती राधांत, काही दिनरात्री पाहत, ऐसे विविध प्राणी ते, ऐसे विविध प्राणी तेही गेले माहोनी, पिपिलिका कण देखुनी भक्षावया धावतसे, धावे गजपोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी, महामायेच्या प्रभावाने, ऐसे जीव धावत उदर भरण पळत, त्यासी संसार करीत, आळती आपल्या पिल्लांसी, उदर भरण आणि संतान पालन, हेची जीव करीती जाण, मनुष्य काय याहून अधिक जाना करीतसे, परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित, महामायेसी नोखळित, म्हणून दुःख होतसे, ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती, सर्व जीव मोहन पावती, तिच्या प्रभावे करुणिया, पंडित आणि महाज्ञानी ऐसा जग पाहुनी, विविध प्रकारे मोहुनी ठेवी महामाया ती, त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे, तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा, ती ईश्वरांची परमेश्वरी, परविद्या अखिलेश्वरी, बंधन मोक्ष सर्वेश्वरी, सर्वतीच करीतसे, तिच्या कृपेने धर्माचरण, तिच्या कृपेने तीर्थाटन, तिच्या कृपेने पुरश्चरण, होती हातून मानवाचा, ती होता प्रसन्न, सायुज्य मुक्तीचे वरदान, भक्ता लागे देवुन मुक्त करीतसी तयावेरी, ओम नमः इति। ओम ऐं ह्रीं क्लीं मार्कंडेय उवाच, मार्कंडेय श्रोत्रा लागून म्हणे ऐका सावधान, सूर्यपुत्र सावनी आख्यान, आठवा मनुजा म्हणती, स्वारोचिषे मन्वंतरा, सुरथ नृप महिवरा,
चैत्रकुलोत्पन्नवीरा पृथ्वीवरी राज्य करी माते परी प्रजापालन धर्ममार्गी सदा मन कोला विध्वंसी शत्रुगण चालून आले तजावरी राव पराक्रमी थोर परी युद्धात जाहली हार मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यांचे जाहले गेला सर्व प्रभाव राजा झाला दीनमानव अश्वावरी होवनी स्वार काननांतरी निघाला शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात मेधामुनी आश्रम पाहत शांती अपार लाभतसे मुनी करीतसे स्वागत राजा होईल स्वस्थ चित्त काही काळ राही तेथ शांत मन करावया ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत म्हणे मी नृपासून येथ काननी येऊन पडलो का काय झाले असेल राज्याचे काय असेल त्या द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले न कळे मज लागे माझे भ्रष्ट सेवक शत्रु ते मिळून सम्यक प्रजेसी देती दुःख काय करावे कळेना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाना होतसे ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत एक वैश चिंताग्रस्त तये ठाई पातला देखून या वैशासी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा ऐकोनी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागे होतो बहुधनवान परिस्त्री पुत्रे दिले हाकुलून येथे आलो म्हणून शांती लाभया कारणे परिमन अशांत स्त्रीपुत्रा ते चिंतित काय असतील करीत म्हणून चिंता मानसी असतील हे सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असते की कष्टी म्हणून चिंता करीतसे होसो निराजा म्हणता जे जाहले हाकलित त्याची कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणे असे के वैश्य म्हणे आपुले वचन योग्य परिराहे मन स्त्रीपुत्रांते आठवून सदा चिंता करीतसे धन लुटाया कारण मज दिधले हाकलून परिचित्त प्रेममग्न होऊन चिंता करीतसे ऐसा हा आहे होत हे न कळे मजप्रत कवण माया अद्भुत खेळ सारा हारचे ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य उभय मुनी ते वंदित सांगते सारे तयांचे राजा म्हणे मुनीसी हे न कळे मानसी ही काय माया तू जाणसी सांगा कृपा करुनिया मी राज्य भ्रष्ट दुःखित वैश्य गृहस्थ भ्रष्ट दुःखित तरीही चिंतो निमनात कल्याण आम्ही स्वजननांचे ही महामाया काय विवेकशून्यमती होय कोठोनी निर्माण होय कृपा करुनी सांगावे ऋषी म्हणे भगवते विश्वरचना करीती समस्त प्राणी मात्रांची मती आधी तिच्या अधीन राहतसे पक्षीण प्रभावी उडत सायंकाळ मागे फिरत कोण त्यांसी प्रेरणा देत लीला माया माहेची गाय बैल शिवजान न जाती गृह सोडून आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा काही प्राणी दिवांध काही असती राधांत काही दिन रात्री पाहत ऐसे विविध प्राणी ते
ऐसे विविध प्राणी तेही गेले माहोनी पिपिलिका कण देखुनी भक्षावया धावतसे धावे गजपोटासाठी धावे व्याघ्र मृगापाठी मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत उदरभरण पळत त्यासी संसार करीत आळती आपल्या पिल्लांसी उदरभरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण मनुष्य काय याहून अधिक जाना करीतसे परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामायेसी नोखळित म्हणून दुःख होतसे ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती सर्व जीव मोहन पावती तिच्या प्रभावे करुणिया पंडित आणि महाज्ञानी ऐसा जग पाहुनी विविध प्रकारे मोहुनी ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे तिच्या आधी न राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती ईश्वरांची परमेश्वरी परविद्या अखिलेश्वरी बंधन मोक्ष सर्वेश्वरी सर्व तीच करीतसे तिच्या कृपेने धर्माचरण तिच्या कृपेने तीर्थाटन तिच्या कृपेने पुरश्चरण होते हातून मानवाचा ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागे देवना मुक्त करीतसी तया वेरी ओम नमः इति।